कोकणामध्ये सर्वाधिक लोकप्रिय अशी स्पर्धा म्हणून नारळ फोडीची स्पर्धा ओळखली जाते आणि आता ही स्पर्धा रायगड जिल्ह्याच्या बाहेर कोकण राज्य आणि देशभरामध्ये देखील पोहोचत आहे। आणि यासाठी जे स्पर्धेचे आयोजक आहेत, ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे, डॉक्टर सचिन राऊळ असतील किंवा राकेश आनंद राणे मित्रमंडळाच्या वतीने संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि दरवर्षी या स्पर्धेचा प्रतिसाद जो आहे तो अधिक दुपटीने वाढतोय, तिपटीने वाढतोय। सर, काय सांगाल, कशा पद्धतीची आजची ही स्पर्धा वाटते, कसा प्रतिसाद आहे? खूपच चांगला प्रतिसाद आहे, कारण या स्पर्धेसाठी खास करून आमचे आमदार साहेब माननीय महेंद्र दळवी साहेब आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वाकडीकर साहेब हे स्वतः उपस्थित झाले होते। त्यामुळे आजचा आनंद ऍक्च्युली द्विगुणित झालाय आणि स्पर्धा तर जोरात चालू आहे, कारण स्पर्धक हे अख्ख्या कोकणामधून आलेले आहेत। दोन प्रकारची स्पर्धा होती आणि ही आता सांगतेकडे जाते, तर खूप आनंद होतो आणि खूप मला आनंद होतो की खूप प्रेक्षक वर्ग इथे आलाय आणि स्पर्धा एन्जॉय करतोय। एकूणच आपण बघतोय की जे हे नारळ आहेत, कोकण म्हटलं की नारळी पोफळीच्या बागा आणि वेगवेगळ्या प्रकारचे नारळ या ठिकाणी नारळीच्या झाडांवर येतात। हा असा कोणत्या प्रकारचा नारळ आहे जो स्पर्धेसाठी वापरला? हा स्पेसिफिक खेळी नारळ आहे, म्हणजे जे आपण रोजच्या जेवणात नारळ वापरतो हा तसा नारळ नाहीये, कारण या नारळाचं वैशिष्ट्य वेगळं असतं। तुम्ही जर एखादा नारळ फुटलेला बघितला तर त्याची कळटीची साईज आहे ही अतिशय जाडी, म्हणजे आपल्या बोटाच्या इतकी जाडी पण आहे। तर याच्यासाठी लोक अगदी म्हणजे जे स्पर्धक असतात ते आजची स्पर्धा झाली की पुढील स्पर्धेपर्यंत हे नारळ शोधत असतात वर्षभर। तर ही स्पर्धा खरोखर बघण्यासारखी आहे, कोकणवासियांची स्पर्धा आहे, कोकणातली स्पर्धा आहे आणि लोक एन्जॉय करतात। स्पर्धेची संकल्पना नेमकी कशी डोक्यात आली आणि कधीपासून ही स्पर्धा आपण राबवताय आणि एकूणच कुठून कोणत्या भागातून स्पर्धक नेमकं या स्पर्धेत सहभागी होता? मी साधारणतः हे माझं 8वं वर्ष आहे आणि मी पहिला हातावरची नारळफोडी स्पर्धा घ्यायचो जी सर्वत्र होते, पण आमच्या हे चौल पासून श्रीवर्धन पर्यंत जर तुम्ही जाल तर ही गडगडी प्रकारची एक स्पर्धा आहे, ती खेळली जायची आणि मी मागच्या वर्षापासूनच ती स्पर्धा पण घ्यायला लागलोय। आणि या स्पर्धेला अगदी मालवण, रत्नागिरी ते पालघर, मुंबई आणि आमचे चौल, रेवदंडा, थळ, आवास या विभागातले पण लोक सहभागी झाले। एकूणच आपण बघतोय की गडगडी नारळ असेल, त्या नारळाचे जे पद्धतीने ती स्पर्धा खेळली जाते किंवा हातावर नारळ फोडायचा म्हणजे खूप मोठा या ठिकाणी फटका देखील हाताला बसतो। सुरक्षिततेच्या दृष्टीने कसं आहे या ठिकाणी? नाही, जे स्पर्धक असतात तो कोकणातला स्पर्धक आहे, त्याला नारळ कसा हाताळायचा हे माहित आहे, त्यामुळे सुरक्षितता तो स्वतः सांभाळून घेतो। आणि मूळतः हा श्रावणातला आमचा खेळ आहे, कारण आम्ही पण जरी इथे व्यावसायिक असलो किंवा नारळ पोफळीच्या बागात राहणारे असलो तरी आम्ही या श्रावण महिन्यामध्ये आम्ही थोडे आरामशीर असतो आणि त्याच टायमामध्ये या स्पर्धा असतात, त्यामुळे आम्ही त्याच्यात जास्त आनंद घेत असतो। श्रावण महिन्यातलं एकदम प्रसन्न वातावरण आहे, जल्लोष देखील आहे आणि आता जर बघितलं तर शिवसेनेच्या माध्यमातून आमदार साहेब इथं आले होते किंवा खूप मोठ्या प्रमाणावर पालकमंत्री देखील भरत शेठ झालेले आहेत। एक मनात आनंद वेगळा आहे आणि त्यात हा जल्लोष देखील आहे, कसं वाटतं? नक्कीच आनंद तर आहे, कारण आमचे मंत्री पालकमंत्री झाले, त्यामुळे आम्हाला नक्कीच, मी जिल्हा परिषद सदस्य आहे म्हणून खूप आनंद होतोय, कारण मला माहित आहे आता पुढील काळात त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास आम्ही करू शकतोय, कारण आम्ही एकाच पक्षाचे आहोत आणि आमचे आमदार साहेब आणि पालकमंत्री पण आमचेच असल्यामुळे जास्तीत जास्त निधी आमच्या विभागात आणून विकास कार्य करू शकतोय। एक शेवटचा प्रश्न, स्पर्धा आहे, पारितोषिके आहेत, आकर्षक बक्षीस आहेत, रोख रक्कम देखील आहे, बक्षिसाचं स्वरूप कसं आहे? बक्षीस रोख म्हणजे जे गडगडी नारळ आहे त्याला 21,000 रुपये प्रथम बक्षीस आहे, त्यानंतर 11 आणि 10 वगैरे आहे। तर जे हातावरची नारळ स्पर्धा आहे त्याच्याकडे रोख रक्कम 51,000 रुपये, त्याच्यानंतर द्वितीय 21,000 आहे आणि तृतीय आणि चतुर्थ 11,000 रुपये आणि बरोबर चषक असेल। महिला आणि युवतींची स्पर्धा भरवण्याचं देखील आपल्याला नक्कीच, मी बोलल्याप्रमाणे मागच्या काही वर्ष मी विचार करतोय की पुढील काळात आपण महिलांना घेऊन पण या स्पर्धेत आणावं आणि जर महिलांनी पण त्याच्यामध्ये उत्सुकता दाखवायला पाहिजे आणि सहभाग घ्यायला पाहिजे, तर मी पुढल्या वर्षी नक्कीच महिलांसाठी पण अशी स्पर्धा ठेवेन। निश्चितच आपल्यासोबत डॉक्टर सचिन राऊळ होते, जिल्हा परिषद सदस्य रायगडचे देखील ते
आहेत आणि एकूणच स्पर्धेचं आयोजन आहे, नेत्रदीपक असं स्पर्धेचं आयोजन आहे, भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन आहे आणि मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वर्ग देखील ही पर्वणी म्हणून या ठिकाणी आनंद घेत असतो. कोकणातील हा पारंपरिक खेळ आणि लोकप्रिय खेळ दिवसेंदिवस देशामध्ये जगामध्ये कसा जाईल यासाठी यांचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी दिसतो आणि त्याला यश देखील येताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गंमतशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण.